तर रामराम मंडळी, आपल्या दिवसाची सुरुवात झाली खिचडी आणि मुरमुऱ्यांपासून. नाश्ता करत असतानाच बाहेर गाडीवाला आला आणि त्याच्याकडे होतं यंत्र. तर प्रदीप बाबा की जय हो, तुम्हीच ऐकून घ्या काय विषय तो. ठीक आहे म्हटलं, सकाळी सकाळी आपल्या घरामध्ये देवाचं नाम स्मरण व्हायला पाहिजे. तसं तर गुलाबाचं फुले झाडावरच सुंदर दिसतं, पण आज रोज डे ना, त्याच्यामुळे तो झाडावर नसणार, तो कोणाच्या तरी हातात असेल. आणि आपण कोणाच्या हातात देणार आहे? काही कोणाला द्यायचं नाही. आपण डायरेक्ट गाडी काढली आणि निघालो गणपती बाप्पांना देण्यासाठी. बाप्पांना म्हटलं इथपर्यंत आणलंय ना, आता पुढे पण योग्य दिशा दाखवा. आणि मग निघालो घराकडे. मग कट्ट्यावर आल्यावर पब्लिक नसणार असं कधी होईल का बरं? कधीच होणार नाही. बघून घ्या, पुरी पब्लिक इथं बसलेली होती आणि एक पाखरू कोपऱ्यात जाऊन काहीतरी गुलगुलू करत होता. आता तो कोण येते तुम्ही जोडकान कमेंटमध्ये सांगा. म्हटलं सध्या सर्वांची एकच कॉल उठून वाचते, तर मग त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवून टाकला. आणि नेपाळचे टेन्शनमध्ये बसले होते ते फक्त मला माहिती, मी तुम्हाला सांगणार नाही. जाऊ द्या. हळूहळू एक एक रोज डेवाला येत होता. खोटं वाटतंय तर ऐकून घ्या. काय बॉम्ब आहे भाऊ? कुठं जायची तयारी? आज रोज डे ना. रोज देशील का? कोणाला भाऊ? कोणाला द्यायचे भाऊ? ते पाय गालावर कळी बघ. बिचारा बोलायला लाजला. नन्या म्हणे भाऊ आपले वाली कोण नाही म्हणतात. चाल मग घरी गेलो, मस्त एक आपला एनर्जी बार काढला आणि झोपलो. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.